गाडी पडलेली आहे तिथे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. स्कूल बसचा गिअर अडकल्यानं तो काढण्यासाठी चालक बसच्या खाली गेला. दरम्यान त्याने एका महिलेला बस चालू करण्यास सांगितले. त्यावेळी महिलेने हायगाईने बस चालू केली. त्यावेळी बसच्या खाली असलेल्या चालकाच्या अंगावर बसचे चाक गेले. त्या चिरडून चालकाचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी दिनांक 21 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता चाकण येथील गवते वस्ती या ठिकाणी घडला. सुनील वामन खिलारे, राहणार राजगुरुनगर, तालुका खेड असे मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे. या प्रकरणी अक्षय सुनील खिलारी, वय वर्ष 27 यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील खिलारी हे स्कूल बसवर MH14 CW 1404 या गाडीवर चालक म्हणून काम करत होते. गवते वस्ती येथे बसचा रिव्हर्स गिअर अडकल्याने बस बंद पडली. तो गिअर काढण्यासाठी सुनील हे बसच्या खाली गेले. तिथे गेल्यानंतर त्यांनी बसमधील महिलेला बस सुरू करण्यास सांगितली. महिलेकडे बस चालविण्याचा परवाना नसताना हायगाईने तिने बस सुरू केली. दरम्यान बस रिव्हर्स गेली. बसचे चाक सुनील यांच्या अंगावरून गेले आणि त्यात ते गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडले. बस रिव्हर्स जाऊन परिसरातील घरांवर आदळली. यात घरांचे देखील मोठे नुकसान झाले. तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. जलपर्णी व काटेरी झुडपांच्या विळख्यात नद्या. भीमा नदीच्या संगमावर शेरपिंपळगाव भागात नदीची दुरवस्था झाली असून सध्या ही नदी काटेरी झुडपांच्या विळख्यात सापडली. जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत सरकार नदी खोलीकरण व रुंदीकरणासाठी कोट्यवधींचा खर्च करत आहे. मात्र खेड तालुक्यात भीमा, भामा, इंद्रायणी या नद्यांची अतिशय दुरवस्था झाली आहे. सर्वच नद्यांना जलपर्णीने गिळंकृत केले आहे. तर अनेक नदींच्या पात्रात ठिकठिकाणी गवत, झाडांबरोबरच मोठ्या काटेरी झुडपांनी देखील नद्यांना वेढा घातलाय. नद्यांची दुरवस्था पाहता पुढील काळात या नद्या होते की नाले असा प्रश्न पडण्याची गंभीर शक्यता पर्यावरण प्रेमी व्यक्त करत आहेत. ओढ्यांच्या माध्यमातून थेट नदीत जाणाऱ्या सांडपाण्याने विषवाहिन्या होण्यापासून नद्या वाचविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न होण्याची गरज निर्माण झाल्याची नागरिकांची भावना आहे. या भागातील बहुतांश नद्यांमध्ये वाढणाऱ्या जलपर्णीच्या संकटाने आणि काटेरी झुडपांनी घुसखोरी केल्याने नद्यांचा श्वास गुदमरलाय. या भागातील नद्यांना प्रदूषण समस्येचा विळखा पडलाय. नदीच्या पात्रांमध्ये होणारे भयंकर प्रदूषण आणि दूषित पाण्याचा परिणाम म्हणून पात्र व्यापून टाकणारी जलपर्णी व काटेरी झाडे झुडपे हा विषय गेल्या काही वर्षात गंभीर झालाय. झुडपे व जलपर्णीच्या या संकटाने गेल्या काही वर्षात जवळपास या भागातील इंद्रायणी, भीमा, भामा या खेड तालुक्यातील नद्यांमध्ये घुसखोरी केली आहे. विशेषतः हिवाळा संपता ही जलपर्णी नद्यांचा ताबा घेत असून मग पावसाळ्यापर्यंत जलपर्णीचे राज्य नद्यांवर पाहावयास मिळत आहे. नदींमध्ये प्रदूषण पचवण्याची क्षमता नाही. जे प्रदूषण नदीत फेकले जाईल ते आपल्यावरच पलटवार करणार आहे. त्यामुळे ओढ्यांचे प्रदूषण आणि नद्यांमध्ये फोपावणाऱ्या जलपर्णीच्या समस्येबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांसह राज्य शासनाच्या पाटबंधारे खात्याने, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने निरनिराळ्या विषयातील शास्त्रज्ञांची, विज्ञान संस्थांची मदत घेऊन नवनवे तंत्रज्ञान राबवून हा प्रश्न प्राधान्याने सोडविला पाहिजे अशी मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे. वडगाव तळेगाव चाकण ते शिक्रापूर या महामार्गावरील प्रचंड अवजड वाहतूक, नागमोडी वळणे, कमी रुंदी आणि अपघातप्रवण ठिकाणे यामुळे हा महामार्ग धोकादायक झालाय. या रस्त्याच्या कामाबाबत नुसत्या घोषणा होत आहेत. मात्र या रस्त्याचे लाल फितीत अडकलेले काम सुरू करण्याची मागणी होत आहे. या मार्गावर दुचाकीस्वार पादचारी चिरडले जाणे, गॅस टँकर धोकादायक वळणावर उलटणे, सिग्नल चौकात वाहने एकमेकांवर आदळणे, रस्ता दुभाजक नसल्याने वाहनांची समोरासमोर धडक होणे असे प्रकार सातत्याने होत असतात. त्यामुळे तळेगाव चाकण शिक्रापूर रस्ता प्रवासाचा हायवे नव्हे तर मृत्यूचा डायवे ठरत आहे. इंद्रायणी माता परिक्रमा पालखी सोहळा अंतर्गत पायी दिंडी परिक्रमा इंद्रायणी तटावरील विविध भागात समाज प्रबोधन करत करत पुढे मार्गस्थ होत आहे. याच परिक्रमेचा भाग म्हणून श्री क्षेत्र कुरवंडे इंद्रायणी नदी उगमस्थान येथे अनोख्या पद्धतीने पालखी सोहळ्याचे आयोजक, स्थानिक ग्रामस्थ आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित असलेला वारकरी संप्रदाय यांनी पर्यावरणाचा जागर केला. चाकण मार्केट यार्ड येथे येणारे व्यापारी व शेतकरी यांच्या मालवाहतूक गाड्या मार्केटमध्ये आत प्रवेश न दिल्याने थेट मुख्य रस्त्यावर पार्किंग होत आहेत. यामुळे मुख्य रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होत असून मार्केट प्रशासन, नगर परिषद व वाहतूक शाखा यांनी या ठिकाणी उचित नियोजन करावे अशी नागरिकांची मागणी आहे. चाकण मार्केट यार्ड आवार येथे कार्यरत सुरक्षा रक्षक यांनी रस्त्यावर पार्किंग होऊ नये म्हणून काम करणे अपेक्षित आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. त्यामुळे या भागात मार्केट कमिटी यांनी तातडीने ट्रॅफिक वॉर्डन नेमावे ही मागणी व्यापारी व शेतकरी करत आहेत.
होलेवाडी तालुका खेड येथे ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून सुमारे 2 कोटी रुपये खर्चून ग्रामदैवत मळुआई देवीचे मंदिर उभारत आहे। या मंदिरामुळे गाव वैभवात अजूनच भर पडणार आहे। खेड कणेरसर रस्त्यालगत होलेवाडी गाव असून गावची लोकसंख्या 2,500 आहे। या गावातील पुरातन ग्रामदैवत मळुआईचे मंदिर दुरुस्तीला आले होते। ज्येष्ठ व तरुण कार्यकर्त्यांनी एकमताने निर्णय घेऊन मंदिर उभारले आहे। वाफगाव तालुका खेड येथील भुईकोट किल्ल्याच्या संवर्धनासाठी उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी 7 कोटी 20 लाखांचा निधी मंजूर केला। किल्ल्याचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांच्या प्रयत्नातून हा निधी मिळाला। येत्या 6 जानेवारीला महाराजा यशवंत होळकर प्रथम यांचा राज्याभिषेक दिन किल्ले वाफगाव या ठिकाणी परंपरेप्रमाणे साजरा होणार आहे। तेव्हापासून कामाला सुरुवात होणार असल्याचं भूषणसिंह राजे यांनी सांगितले। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या रयत शिक्षण संस्थेच्या मीटिंगमध्ये रयत शिक्षण संस्थेने संवर्धन कार्यास मंजुरी दिली आहे। किल्ल्यामधील शाळा ही लवकर स्थलांतरित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, पण तोपर्यंत विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होऊ न देता शाळेच्या वापरातील इमारती वगळून संवर्धन कार्यास सुरुवात करता येणार आहे। हिंदवी स्वराज्याच्या सीमा आटकेपार नेण्यामध्ये होळकर घराण्याचे मोलाचे योगदान आहे। या पराक्रमी होळकर घराण्याचे वाफगाव तालुका खेड जिल्हा पुणे हे मूळ गाव आहे। सुभेदार मल्हारराव होळकर यांनी वाफगावला हा भव्य भुईकोट किल्ला उभारला आहे। स्वतः यशवंतराव होळकर यांचा जन्म याच किल्ल्यात झाला होता। एकोणीसशे 56 साली ऑस्ट्रेलिया मेलबॉर्न या ठिकाणी जाऊन आपल्या देशाचे नाव विदेशात गाजविणारे तसेच महाराष्ट्र शासनाकडून 2003 साली शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित खेड तालुक्याचे सुपुत्र कैलासवासी पैलवान बबनराव डावरे यांची आज जयंती आहे। पैलवान बबनराव धर्माजी डावरे ऑलिम्पिक कुस्तीगीर व ऑल इंडिया चॅम्पियन हे मूळ महाराष्ट्रातील खेड तालुक्यातील कोरेगाव बुद्रुक या गावचे होते। 22 डिसेंबर 1931 रोजी त्यांचा जन्म झाला। महाराष्ट्र केसरी सय्यद चाऊस आणि हिंद केसरी मारुती माने यांच्यामध्ये या दुर्मिळ व्हिडिओमध्ये दिसणारे बबनराव डावरे आहेत। आज दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी चाकण येथील चाकण आगरकरवाडीतील नयनदीप हाऊसिंग सोसायटीमधील रहिवाशांनी चाकण नगर परिषदचा मागील वर्षांचा कर आणि चालू वर्षांचा कर असा 2 वर्षांपासून थकलेला संपूर्ण कर व्याजासह भरून त्वरित मिळकत नंबरचे उतारे तसेच कर भरणा केलेल्या पावत्यांचे वाटप करण्यात आले। पुणे नाशिक महामार्गावर चाकणमधील आंबेठाण चौकात आज दुपारी वाहतूक पोलीस नसल्याने वाहतुकीचा असा फज्जा उडाला। बराच वेळ वाहतूक कोंडी सुटत नसल्याचे लक्षात आल्याने चाकणमधील सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत ही वाहतूक कोंडी सोडवली। वाहतुकीची कोंडी सुटल्यानंतर निवारा केंद्रातून चौकात पुन्हा वाहतूक पोलीस अवतरले। कोंडीच्या वेळी वाहतूक पोलिसांच्या अशा भूमिकेबाबत नागरिक तक्रारी करत आहेत। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।